ठाण्यात बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीच्या वतीने गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणानंतर उद्या विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती ठाणे यांच्या वतीने दिनांक 16 एप्रिल 2025 पासून भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणासाठी भंते गौतम रत्न व भिक्खू संघ तसेच बुद्ध अनुयायी उपासक उपासिका गेले 11 दिवस बसले आहेत. BT ॲक्ट 1949 रद्द करण्यात यावे, महाबोधी महाविहार ब्राह्मणी कर्मकांडांपासून मुक्त करून बौद्धांच्या हाती देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी हे उपोषण करण्यात येत आहे. बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन ठाणे जिल्ह्याच्या वतीने 27 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता ठाणे रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमून महामोर्चा भव्य प्रमाणात तळापाळी मार्गे जांभळी नाका, डेंबी नाका, कोट नाका येथील भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महामोर्चाचा समारोप होणार आहे. बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन मोर्चाच्या वतीने अशोक शिंगारे साहेब ठाणे जिल्हाधिकारी ठाणे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री ठाणे जिल्हा यांनी निवेदन देणार आहेत. हा महामोर्चा पूज्य भंतेगण ठाणे जिल्ह्यातील बुद्ध अनुयायी अनेक समाजसेवी संघटनांच्या वतीने काढण्यात येणार आहे, अशी माहिती आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भंते गौतम रत्न महाथेरो यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सदर प्रसंगी नंदकुमार मोरे, मिलिंद सातदिवे, संदीप खांबे, रामभाऊ तायडे, सोनाली गायकवाड, शंकर जमदाडे तसेच अनेक बौद्ध अनुयायी बंधू भगिनी अनेक संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संदर्भात 11 दिवस या ठिकाणी कोर्टनाक्याच्या ठिकाणी उपोषण संपन्न करून आपण उद्या रविवार 27 तारखेला 3:30 वाजता संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने एक विशाल विराट महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. ठाणे स्टेशनपासून सुरू होऊन टेंबी नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाला समारोप होणार आहे. तरी उद्या घराघरातील बौद्ध बांधव बहुजन बांधव 3:30 वाजता उपोषण आपला महामोर्चामध्ये सामील होऊन बौद्धांना न्याय मिळवून द्यावे असं आम्ही या ठिकाणी जाहीर आवाहन करतो. धन्यवाद. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मराठा सेवा संघातर्फे आयोजित जिजाऊ रथ यात्रा प्रथमच ठाण्यात. जिजाऊच्या एकतेचा, एकात्मतेचा आणि संस्कारांच्या विचारांचा रथ जिजाऊ रथ यात्रा प्रथमच मराठा सेवा संघामार्फत आपल्या ठाणे जिल्ह्यात 27 एप्रिल 2025 या कालावधीत येत आहे, अशी माहिती मराठा सेवा संघाचे कोकण विभाग सचिव मंगेश आवळे यांनी आज ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मराठा सेवा संघ ही सार्वजनिक सामाजिक नोंदणीकृत संस्था असून युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रात गेल्या 35 वर्षापासून समाज प्रबोधनाचे व समाजसेवेचे कार्य अखंड सुरू आहे. समाजाच्या हितासाठी संघटनेत
33 कक्ष स्थापन करून संतांचे व महापुरुषांचे मानवतेचे विचार प्रबोधनातून दिले जातात. देशभरात अनेक ऐतिहासिक उपक्रम राबवले जातात. सध्या महाराष्ट्रात घडणाऱ्या घटना पाहता सामाजिक तेढ निर्माण होत आहे. एकमेकात परस्पर असणारा विश्वास, संवाद, समन्वय, आपुलकी, प्रेम कमी होताना दिसत आहे. धर्माधर्मातील, जातीजातीतील सामाजिक सलोखा टिकवणे गरजेचे आहे. सामाजिक सलोखा टिकवणे, तो वाढवणे व पुन्हा प्रबोधन करून मानवतेचे विचार पेरणे, रुजवणे काळाची गरज आहे. शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि तरुणांचे मूलभूत प्रश्न, हक्क आणि अधिकार यांची जनजागृती करण्यासाठी जिजाऊ यात्रा शाश्वत मानवतेच्या विचारांचा रथ घेऊन आपल्या जिल्ह्यात येत आहे. शांतीचा संदेश देणारे बुद्ध, ते वारीत समतेचा संदेश देणारे संत आणि स्वराज्यासाठी एक नव्हे दोन छत्रपती घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता साहेब जिजाऊ यांच्या प्रेरणादायी विचारांची ही जिजाऊ रथयात्रा आहे. या सदर पत्रकार परिषदेला मंगेश आवळे, चंद्रशेखर पवार, रमेश चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते. रथयात्रेत मराठा बहुजन समाजातील सर्वच बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन या वेळी मराठा सेवा संघातर्फे करण्यात आले आहे. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. मराठा सेवा संघ ठाणे जिल्ह्याच्या वतीने जिजाऊ रथयात्रेचं स्वागत करण्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही या लोकांनी आयोजित केलेली आहे. माझ्यासोबत आमचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय पाटील साहेब आहेत, आमचे पवारसाहेब आहेत, आमचे संतोष मोरे आहेत, आमचे चौधरी आहेत. जिजाऊ रथयात्रा ही 45 दिवसाचा प्रवास करत ठाण्यामध्ये येत आहे. शहाजी राजांची जी गडी होती, ज्याला भोसल्यांची गडी बोललं जायचं, अशी ही गडी छत्रपती संभाजीनगरामध्ये आहे. तिथून ह्याचा हा प्रवास सुरू झालेला आहे. पूर्ण महाराष्ट्राचा भाग बघत शहरांना भेट देत, निम शहरांना भेट देत ती काल पालघर जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. पालघर जिल्ह्यामधून उद्या दुपारी 4 वाजता फाउंटन येथून जिजाऊ रथयात्रेचं आम्ही स्वागत करणार आहोत. तिकडनं बाईक रॅलीच्या मार्फत ती जी आपली जिजाऊ रथयात्रा आहे ती कापूरबावडीला येणार आहे. कापूरबावडीवरनं बालकुम मार्फत साकेतला आणि साकेतवरून कळव्या नाक्या इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला आम्ही वंदन करणार आहोत. तिथे आल्यानंतर लहान मुलांच्या वेशभूषा असतील, ब्रास बँड असेल, सगळं काय असेल, अशा सगळ्यांच्या याच्यामधून ती जिजाऊ रथयात्रा माननीय दिघे साहेबांच्या शक्तीस्थळाच्या बाजूने भेट देऊन आम्ही लोक NKT इथे जाणार आहोत. तिथे सुंदर अशी एक सभा होणार आहे. तिथे चांगला जिजाऊ वंदना होणार आहे आणि एक चांगली प्रवर्णी त्या ठाणेकरांना पुन्हा एकदा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याचा आस्वाद ठाणेकरांनी घ्यावा, त्यांनी नक्की तिथे भेट द्यावी ही आमची सर्व ठाणेकरांना नम्र विनंती आहे. वसुंधरा सप्ताहाच्या निमित्ताने ब्रह्माळा तलाव येथे जनजागृती उपक्रम ठाणे महापालिकेतर्फे 22 एप्रिल ते 1 मे या काळात वसुंधरा सप्ताह साजरा केला जात आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी ब्रह्माळा तलाव येथे जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पर्यावरणपूरक संवर्धनासाठी ब्रह्माळा तलाव येथे तरंगत्या पाणथळ पट्ट्या फ्लोटिंग वेटलँड्स बसवण्यात आल्या. हा उपक्रम ठाणे महापालिका आणि कोलगेट कंपनीच्या CSR निधीतून राबवण्यात आला. त्याच भगीरथ व गुडेरा या संस्थेचे सहकार्य लाभले. या उपक्रमासाठी पर्यावरण विभागाच्या प्रमुख मनीषा प्रधान, ओम परळकर, प्रभाकर सोनावणे यांनी मार्गदर्शन केले. स्वयंसेवकांच्या मदतीने या पाणथळ पट्ट्या तलावात सोडण्यात आल्या. या उपक्रमास माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनीही भेट दिली. घराशेजारी दुकानाबाहेर चौकात कचरा ड्रेबीज टाकणाऱ्यांच्या ठाणे महापालिकेचा 30 सूत्री कार्यक्रम. ठाणे महापालिका क्षेत्रात घराशेजारी दुकानाबाहेर चौकात रस्त्यावर कचरा ड्रेबीज मोडके फर्निचर टाकून अस्वच्छता केल्याचे ठिकठिकाणी आढळते. ही अस्वच्छता शहराच्या सौंदर्याला बाधा आणणारी तसेच नागरिकांची गैरसोय करणारी असते. त्यातून मार्ग काढण्यासाठी कचऱ्याचा पर्यायी व्यवस्था, लोकसंवाद आणि दंडात्मक कारवाई असा 30 सूत्री कार्यक्रम राबवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी रस्त्यावर चौकात, रस्त्याच्या कडेला कचरा, गृहसंकुलाच्या बाहेर, बांधकामातील शिल्लक साहित्य, ड्रेबीज, मोडके फर्निचर, गाद्या आदी
वस्तू टाकलेल्या दिसत दैनंदिन कचरा काढला जात असला तरी या ढिगाऱ्यांमुळे अस्वच्छता निर्माण होते, नागरिकांची गैरसोय होते, रहदारीला आडकाठी होते. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वेळोवेळी अशा ठिकाणाबाबत सूचना दिल्या असून अस्वच्छतेबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे. पाणी गळती, नादुरुस्त रस्ते, झाडांच्या फांद्या तोडून टाकणे याबाबत सगळ्या अधिकाऱ्यांनी सतर्क राहून त्या गोष्टी संबंधित विभागाच्या निदर्शनास तात्काळ आणून द्यावे. या तक्रारींची ताबडतोब नोंद घेऊन त्यावर कारवाई केली जावी असेही आयुक्तराव यांनी स्पष्ट केले. तुटलेले फुटपाथ, गटारांची मोडकी झाकणे, तुटके दुभाजक यांच्या दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी ही अभियंता विभागाची असून त्यांनी ती कामे तात्काळ करावी असेही आयुक्तराव यांनी स्पष्ट केले. तसेच परिमंडळ उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता यांनी आठवड्यातून 2 दिवस आपापल्या क्षेत्रात सकाळी फेरी मारावी, सकाळी चालणाऱ्या लोकांशी संवाद साधावा, तसेच साफसफाई, ड्रेनेज आदीची पाहणी करून स्वच्छतेचा नियमित आढावा घ्यावा. ही प्रभात मोहीम नियमितपणे सुरू करावी असे निर्देशही आयुक्तराव यांनी दिले आहेत.